नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला धमाकेदार ट्विस्ट बघायला मिळणार आहे. आपण ज्या घटनेची आतापर्यंत वाट पाहत होतो ती घटना आता स्वतः सायली हाताने घडून आणणार आहे. म्हणजे आता सायली एकदम खंबीर होत प्रियाचा खोटेपणा सगळ्यांच्या समोर आणणार आहे. कारण स्वतः सायलीला सगळं काही आठवल्यामुळे प्रिया आपल्या वडिलांना फसवतीये. सुभेदार किल्लेदार या दोन्ही परिवारांना कसं फसवते हे आता सायलीला माहिती असतं. आणि त्याचमुळे आपल्या जन्मखुणेचा वापर करत स्वतः आपण खरे कसे आहोत, प्रिया खोटी कशी आहे हे प्रियाच्याच तोंडून सायली बोलता बोलता वदवून घेते. आणि बाकी सगळेच जण हे दृश्य पाहत एकदम आश्चर्यचकित होतात. हुशार सायलीने आजारपणात सुद्धा किंवा शुद्धीवरती आल्यानंतर सुद्धा आपल्या वडिलांना फसवलेल्या प्रियाला स्वतःच्या तोंडून कसा गुन्हा कबूल करायला लावून तिच्या पायावरची खून कशी खोटी आहे आणि आपल्या पायावरची खून कशी खरी आहे या सत्याचा भयानक असा उलगडा केलेला असतो. आणि सायलीच्या पायावरती खरं तुळशीपत्र पाहताच रविराज पूर्णाजी या दोघांना स्वतःहून डोकं फोडून घ्यायची वेळ आलेली असते. या सगळ्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट घडते, ती म्हणजे अचानकपणे होणारी एंट्री. इकडे आता सायलीला जबरदस्त मार लागल्यामुळे ती आता खाली कोसळते. सायली खाली कोसळते आणि तिच्या डोक्यातून रक्त यायला लागतं. मग हॉस्पिटलमध्ये सायलीवरती ट्रीटमेंट चालू होते. सायलीवरती हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू केल्यानंतर आता मात्र सायलीला संपूर्ण भूतकाळ आठवलेला असतो. आणि तिला आठवतं की 20 वर्षापूर्वी आपला ऍक्सिडेंट झाला होता. आपण ऍक्सिडेंटमध्ये दरीमध्ये कोसळलो होतो आणि आपल्याला शुद्ध आली त्यावेळेला आपण गाडीच्या बाहेर फेकलो गेलो होतो. आणि त्याच वेळेला आपण सुभेदारांच्या घरातूनच बाहेर पडल्याचं सायलीला आठवतं. आणि तिला आपल्या आई वडिलांचे चेहरे सुद्धा आठवतात. आणि मग मात्र सायली विचार करते की ही प्रिया खोटं बोलून का बरं रविराज आणि प्रतिमाची मुलगी बनून राहिली. तो तर अधिकार माझा आहे. म्हणजे ही बाबांना अडकवण्याचा किंवा कोणता तरी डाव करण्याचा प्रयत्न करतील. काही नाही, आताच्या आता मला घरी गेल्यानंतर या प्रियाचा पर्दाफाश करायलाच पाहिजे. मग ताबडतोब सायली हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मागत असते. पण अर्जुन तिला समजावत सांगतो, सायली तुला इथे थांबायची गरज आहे. तेव्हा सायली म्हणते की नाही, आता मी इथे थांबू शकत नाही. मी इथे थांबले तर खूप मोठा अनर्थ होईल. तेव्हा डॉक्टर तिच्यासोबत एक नर्सला पाठवून तिला घरी पाठवतात. सायली आता घरी येते खरी, पण घरी आल्या आल्या ती आपल्या रूम मध्ये आराम न करता खाली येते. कारण सायलीच्या मनाने आता खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. सायली खाली येते आणि सगळ्यांना म्हणते, मला तुमच्या सोबत खूप महत्वाचं बोलायचं आहे. आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ना, त्यामुळे तुम्हाला काय खरं काय खोटं या गोष्टीचा खूप मोठा उलगडा होणार आहे. सायली सगळ्यांना सांगते की मला 20 वर्षापूर्वीची खूप मोठी घटना आठवलेली आहे. कारण मी आश्रमात कशी आले, कुठून आले हे सुद्धा सगळं काही मला आठवलंय. आणि 20 वर्षापूर्वी आश्रमात मी येण्यासाठी माझ्या आई वडिलांचं काही झालं होतं हे पण मला आठवले. सायलीच्या तोंडून इतकं सगळं ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. सायली सांगायला लागते की आज मी तुम्हाला सगळ्यांना तीच घटना सांगणार आहे, माझ्या आयुष्यात घडलेली 20 वर्षापूर्वीची. 20 वर्षापूर्वी मी माझ्या एका मित्राचा वाढदिवस साजरा करून माझ्या आई वडिलांच्या कारमध्ये निघाले होते. माझ्या आई वडिलांच्या कारमधून निघाले असतानाच आमच्या मागून एक ट्रक आला होता. सायली खूप हायपर झालेली असते. तिला नर्स सांगत असते की तुम्ही शांत बसा, तुम्ही आराम करा. तेव्हा सायली म्हणू लागते की नाही, मला आराम करायचा नाहीये. तेव्हा रविराज मात्र खूपच भावुक होतात. रविराज विचारतात, काय, कोण तुझा मित्र? सायली म्हणते, मी सगळं काही सांगणार आहे. माझ्या मित्राचा वाढदिवस साजरा करून मी आपल्या घरी जात असताना एका ट्रकने मुद्दाम आमच्या कारला धक्का दिला. कारण आई बाबा समोर बसले होते आणि मी मागच्या बाजूला बसले होते. मी मागच्या बाजूला कारमधून त्या काचेमधून मागे बघत होते. त्याच वेळेला त्या माणसाने येऊन एक जोरदार धक्का दिला. सुमन म्हणते, हे काय बोलतेस तू? ही तर घटना. रविराज सुमनच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि म्हणतात, सुमन शांत बस, तिला बोलू दे. असं म्हणत रविराज सुमनला शांत करतात. इकडे प्रियाला आता धरणी डुबून जावी आणि आपण त्याच्यामध्ये ग्रुप व्हावं असं वाटत असतं. कारण सायलीला सगळं काही आठवलं आहे. आता आपल्या इथे काही चालणार नाही असा विचार करत प्रिया तिथून काढता पाय घेण्याचा विचार करत हळूहळू एक एक पाऊल बाजूला सरकत असते. अश्विन विचार करतो आणि म्हणतो, हे काय सांगते सायली वहिनी? ही तर रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांची गोष्ट आहे. आता मात्र सगळेच जण हतबल होतात. प्रिया एक एक पाऊल सरकत बाजूला येते.
जेणेकरून पटकन पळून जाता येईल. रविराज म्हणतात, पुढे काय झालं? त्यावरती सायली सांगते की आणि आमची गाडी खोल दरीत गेली. खोल दरीत गाडी गेल्यानंतर तिथून मी गाडीच्या बाहेर फेकले गेले. गाडीच्या बाजूचं चाक उडालं आणि दार उघडलं गेलं. तिथून मी खाली फेकले गेले आणि ज्या ठिकाणी मी फेकले गेले ना, तिथून मला गाडी दिसत नव्हती. त्यामुळे मी आई बाबा म्हणत असं म्हणत मी इकडे तिकडे फिरायला लागले. तर मला एका दिशेने मोठमोठ्याने आरतीचे आवाज ऐकू यायला लागले. मला माझे आई बाबा तर दिसले नाही. आरतीचा आवाज येतोय म्हणजे त्या दिशेने माणसं असतील, तिथे मला माझे आई बाबा भेटतील. म्हणून मी त्या दिशेने निघाले. सायलीची घटना ऐकून किल्लेदार आणि सोबेदार स्तब्ध होतात. प्रिया आता दरवाजेच्या दिशेने वळलेली असते. त्यानंतर रविराज किल्लेदार समोर येतात आणि म्हणतात, पुढे काय घडलं? त्यावरती सायली सांगायला लागते की तिथून मी जी तडक निघाले ते आवाजाच्या दिशेने पुढे पुढे येत असताना मला एक मंदिर दिसलं. त्या मंदिरामध्ये मी गेले आणि तिथे असलेले आरतीचे आवाज माझ्या कानात दुमदुमत होते. आणि तिथल्याच एका पायरीवरती मी हातात बाहुली घेऊन रडत बसले. सुमन म्हणते, काय बोलतेस तू? आता मात्र सगळ्यांनाच खात्री पटलेली असते की ही गोष्ट दुसरे तिसरे कोणी नसून रविराजांचीच आहे. प्रिया म्हणते की काय बोलतेस तू, हे खोटारडे. तेव्हा रविराज म्हणतात की एक मिनिट, मग पुढे काय घडलं? तेव्हा पूर्णाजी म्हणतात की पुढे काय घडलं? सायली आता पुढची गोष्ट सांगते. सायली म्हणते की तिथून मला मधुभाऊंनी आश्रमात नेलं. असं म्हणत सायली सांगते की आश्रमात गेल्यानंतर माझ्या सगळ्या वस्तू त्यांनी गोळा करून ठेवल्या होत्या. मधुभाऊंनी माझ्या सगळ्या वस्तू गोळा करून ठेवल्या होत्या, पण या सगळ्यामध्ये माझी जन्मखून माझ्या सोबत होती. असं म्हणत सायली एक एक पाऊल पुढे येते. नर्स म्हणते, काय आहे तुमची जन्मखून? सायली म्हणते की ती जन्मखून दाखवण्याऐवजी मला आता तन्वीच्या पायावरती जी जन्मखून आहे ती बघायची आहे. असं म्हटल्यानंतर प्रिया आता कुठे जाऊ कुठे पळू असं करत असते. सायली आपला पाय वरती करते आणि म्हणते की माझ्या पायावरती तुळशीपत्राची खून आहे. ही तुळशीपत्राची खून आणि माझ्या वडिलांचं नाव रविराज किल्लेदार आणि माझ्या आईचं नाव प्रतिमा किल्लेदार आणि मी तन्वी किल्लेदार. इथून पूर्णाजीकडून अर्जुनचा वाढदिवस साजरा करून निघताना आमचा ऍक्सिडेंट झाला नाही तर आमचा घातपात झाला. आम्हाला एका गाडीने धक्का दिला होता. आता मात्र सायलीची सगळी गोष्ट ऐकतात सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. त्यावेळी लगेच सुमन म्हणते की तू तन्वी, मग ही कोण? हिच्या पायावरती सुद्धा तुळशीपत्राची खून आहे. खरं सांगू का, मी दोनदा पाहिलं होतं की हिच्या पायावरती खून नव्हती. झाला ताई, तेच सत्याचं सत्य होतं. आता तन्वीच्या पायावरची खून पाहण्यासाठी रविराज तिला बोलवतात. प्रियाच्या पायावरील खून खोटी, सायलीच्या पायावरची खून खरी. या सगळ्याचा ताळमेळ बसत आता सायलीला न्याय कसा मिळणार, प्रिया खोटी कशी आहे हे सिद्ध होणार, हे सगळं काही आपल्याला पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल. धन्यवाद.